नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव पृथ्वीराज बबनराव घारगे गोपूज. मित्रांनो, आपण गेल्या जुलै महिन्यामध्ये आपण एक व्हिडिओ आपण केला होता, लॉन्च केला होता. त्यावर शेतकरी मित्रांना बरीचशी माहिती दिली होती. पण त्या काळानंतर मित्रांनो असं झालं, परिस्थिती झाली की पावसाकाळ इतका प्रचंड पाऊस पडला की बरेचसेच लोकांचे 90% प्लॉट हे डॅमेज झाले. सड रोग सुरू झाला, डॅमेज झाल्या कोड्याखालनं. तर बरेचसे लोकांचे प्लॉट लागले. पण मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं एक अभिमानाने एक आनंद वाटतो की आपला प्लॉट पूर्ण सेंद्रिय असल्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचा प्लॉट कुठेही 3 एकरामध्ये कुठेही सडलेला नाही, कुठेही ते कंदकुज हा प्रकार झालेला नाही. कारण पूर्ण हा सेंद्रिय असल्यामुळं, कुठलेही रासायनिक न वापरल्यामुळं पूर्ण हा जो प्लॉट पाहताय पूर्ण हा एकसारखा एक वेळ आणि कमीत कमी फुटवे संख्या म्हटलं तर तुम्हाला फुटवे मोजून दाखवेन नंतर मी मला 80 ते 90 फुटवे आहेत. विदर्भ ॲग्रो सोल्युशन्स वर्धा सादर करीत आहे एक दमदार नगदी पीक, एकरी लाखोंच्या उत्पन्नाचा हमखास भरोसा. स्वप्नपूर्ती लसूण लागवड रब्बी 2020. आत्ताच संपर्क करा 70 835 019 95. पावसाळ्यामध्ये खूप प्रचंड पाऊस असल्यामुळं, सरीतून पाणी साठल्यामुळं वगैरे असं बरेच आमच्या मित्रांचं फोनवर आले किंवा मित्रमंडळींचे आमचे प्लॉट बघितले. सगळ्यांचे प्लॉट हे डॅमेज झालेच. पण आपल्या प्लॉटमध्ये पाणी साठूनसुद्धा आपलं कुठेही प्लॉट डॅमेज झालेलं नाही. याचं कारण मित्रांनो, जास्तीत जास्त तुम्ही बुरशीनाशक, जैविक बुरशीनाशक असतात, ट्रायकोडर्मा वगैरे वगैरे, ह्या पद्धतीने तुम्ही जर सोडली तर जमिनीतली बुरशी बऱ्यापैकी कमी होते, हानिकारक बुरशी, आणि मित्र बुरशी वाढते. त्यामुळं कंदकुजीचा प्रमाण हा जवळजवळ 99% ह्याला आलेला होत नाही. आणि तुम्ही फर्टिलायझर जास्त जर केला असेल आणि जर प्रमाणात करत असेल तर कंदकुज प्रमाण हा पूर्ण 100% प्लॉटला झालेले आहे. आणि इथून पुढचं जर तुम्ही नियोजन करायचं म्हटलं तर तुम्ही अजून सध्या आपल्या प्लॉटला दिसते म्हणजे 15-20 दिवस हे असल्यामुळं, धुकट असल्यामुळं, या धुकटामुळे थोडासा हा करपा वाढला ह्याच्यावरती, पानावरती. पण ह्याला बुरशीनाशक वगैरे घेतलं कंट्रोलमध्ये होतं आहे, त्याचं काही अडचण येत नाही ह्या करप्याची. पण इथून पुढे जर तुम्हाला पुढचं आणखी ह्यातनं जर दुय्यम पीक घ्यायचं असेल तुम्हाला, तर हे अजून थोडे साधारण 1-1.5 महिना हा बांडे ह्याची पडण्याची अवस्था दिसत नाही. कारण तानात प्लॉट आहे. 1-1.5 महिने ज्यावेळेस बांडी पडेल त्यावेळेस तुम्ही एक दुसरा दुय्यम पीक घेऊ शकता. एक दुसरी गोष्ट, तुम्ही फ्रूटमध्ये एक टरबूज आहे, कलिंगड आहे, वेलवर्गीय पिकं घ्या. त्यात तुम्हाला भविष्यात फायदा असा होईल की एक आच्छादन एक होईल आल्यावरती पूर्णपणे. आणि दुसरी गोष्ट, आच्छादन झाल्यामुळे जे कंद आलेले असते वर वगैरे, ते कंदकुज पुन्हा होत नाही त्याची. आणि त्या आच्छादनामुळे तुम्हाला त्या टरबूज आणि ह्याच्यामुळं, कलिंगडामुळं तुम्हाला एक थोडंसं आर्थिक हातभार म्हणून थोडंसं आणखीन त्यातनं तुम्हाला दुय्यम पीक गावल त्याच्यामध्ये तुम्हाला, जेणेकरून तुमचं आर्थिक जर थोडासा नुकसान झालं तर आर्थिक कुठंतरी भरून निघण्याची शक्यता आहे त्यामध्ये. मित्रांनो, माझ्या आल्याची तुम्हाला फुटवे संख्या दाखवतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या आल्याची फुटवे संख्या, तर तुम्ही लाईव्ह बघा. तुम्ही किती संख्या आहे फुटव्याला, आल्याची फुटव्याची संख्या किती आहे ही लाईव्ह बघा तुम्ही. हा एक कंद आहे, हा बघा. त्या कंदाचं तुम्हाला मोजून दाखवतो फुटवे. एक कंद बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 41 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68
69 70 मित्रांनो 70 फुटवे आहेत 70 याला. मग इतके प्रचंड प्रमाणात बिना केमिकलचं बिना फर्टिलायझरचं इतकं फुटवे जर असतील तर कशासाठी वापरायचे लोकांनी ही? कशासाठी फर्टिलायझर वापरायचं? ड्रिपची खतं कशासाठी वापरायची? पूर्ण सेंद्रिय. तुम्ही सेंद्रिय करा, असे तुमच्या आलेले फुटवे निघतील.